हाय हॅलो नमस्ते माझ्या यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्व. हे बघा आता ही ना संध्याकाळची वेळ झाली, तेच मी तुम्हाला दाखवते. सगळीकडे बघा लाईटी लागल्या. आता पहिलं दिवाबत्ती करून आणि मग मी स्वयंपाकाला लागणार. गरम होते बाबूला. कशाने गरम होते? 2-2 पंखे लावलेत ना मामा, तरी तुला गरम होते बाबूला माझ्या. लय गरमी झाली, लय गरमी झाली, लय गरमी झाली माझ्या पोपटली. गरमी झाली मामा. अचवा 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 अचवा. फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा दाखवला कापून. हे आपला घरचा मसाला आणि हे जिरं आणि राई एवढं फोडणीला घालायचं. आता मी तुम्हाला दाखवते कशी फोडणी करते ते. राई आणि जिरं टाकलंय, लसूण पण टाकला. आता आपण कांदा पण टाकला आणि याला चांगला हलवून घेऊया. फोडणीला कढीपत्ता पण टाकूया. आता कांद्याला चांगला लाल होऊन देऊया. आपल्याला कांदा आणि जास्त लाल नाही करून द्यायचं, कारण आपल्याला शिमला मिरची फक्त वाटण शिजवायची ना. मग मिरचीवर कांदा पण बरोबर उतरून जाणार. आता बघा हा मसाला आहे ना, बघा थोडंसं मीठ, हळद आणि मसाला, आपला घरगुती मसाला ते थोडा परतते. ह्याच्यामध्ये ना बारीक कापलेलं आपल्याला शिमला मिरची टाकायची. एकदम बारीक कापले, तुम्हाला मी दाखवलं ना कापताना. तिला जरासं हलवायची आणि झाकून ठेवायची वाफेवरती. आणि मग झाले ना, मग मी तुम्हाला दाखवते.
तिला होऊन द्यायचे बारीक गॅसवर स्लो गॅसवर. हे बघा किती सुंदर झाली शिमला मिरची बघा. झाले ना छान. वाफ लागते. फक्त तेलावर जरा पण पाणी नाही टाकलं, थोडं पण नाही, नुसतं वाफवर शिजवलं. आवडली तर नक्की माझ्या पद्धतीने बनवा शिमला मिरची. हे बघ किती आपली ना शिमला मिरची एवढीशी झाली बघा. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. साधी सोपी आहे.